नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या व्हिडिओ मध्ये युनिट 4 मधील 4.1 द वर्ड इज माइन ही पोयम आज आपण बघणार आहोत. या पोयमचा पूर्ण अर्थ बघण्याच्या अगोदर आपण काही चिटचॅटचे जे क्वेश्चन दिलेले आहेत ते सॉल्व्ह करूया. नंतर आपण कवितेच्या भावार्थाकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 1, फॉर्म groups and discuss the following turn by turn. A. What do you often complain to your parent, elders about? म्हणजे बघा, तुम्ही नेहमी तुमच्या वडिलांकडे, पॅरेंट्स कडे कोणत्या गोष्टीशी रिलेटेड नेहमी कंप्लेंट करत असता. B. Name some of the things you have in your possession which your younger brother or sister does not have. म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे जी की तुमच्याकडे आहे पण तुमच्या छोट्या भावाकडे किंवा बहिणीकडे नाहीये. सी. नेम वन थिंग दॅट ॲट प्रेझेंट यू आर क्रेविंग टू परचेस मोस्ट ऑफ ऑल. म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे की जी सध्या तुमच्याकडे असावीशी अशी तुम्हाला तीव्र इच्छा आहे की तुम्हाला असावीशी वाटते. डी. Read the translated Arabic proverb given below and discuss what it means to convey. खाली एक proverb दिलेले आहे बघा, याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. I complained that I had no shoes until I met a man who had no feet. म्हणजे जोपर्यंत मी एका माणसाला अशा भेटलो नाही की ज्याला पाय नाहीत तोपर्यंत काय करत होतो, मी माझ्याकडे शूज नाहीयेत म्हणून कंप्लेंट करत होतो. पण मी एके दिवशी असं बघितलं की एक माणूस मला आढळला, त्याला तर पाय देखील नाहीयेत, मला पाय आहेत, या पायांनी मी पूर्ण जग काय करू शकतो, चालू शकतो. म्हणून नेक्स्ट बघूया. रीड द पोयम बिलो अँड फिल इन द गॅप्स choosing the appropriate word to make it meaningful. Also suggest a title of your own. खाली काही कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत, त्या ओळीमधील काही शब्द तुम्हाला दिलेले आहेत वरती, ते शब्द तुम्हाला त्यामध्ये भरायचे आहेत आणि कवितेला टायटल देखील सुचवायचं आहे. ओके, these are some lines of the poem. Count your garden by the flowers. Never by the leaves that fall. Count your day by golden hours. Don't remember clouds at all. Count your nights by star, not shadows. Count your life with smiles, not tears. And with joy one on every birthday. Count your age by friends, not years. Okay, like this. You can write these questions. Second, fill in the table on your own. तुम्हाला स्वतःला हा टेबल पूर्ण करायचा आहे. What makes me extremely happy. अशी कोणती गोष्ट आहे ज्या गोष्टीने मला खूप आनंद होतो. First, if someone praises me. Second, when I get gift from someone. Third, going for picnic. Fourth, when I go out for shopping. And what makes me extremely sad. कोणती अशी गोष्ट आहे ज्या गोष्टीने मला खूप दुःख होते. If I do not get things that I like. If someone blames me unnecessarily. When my parents shout at me. When someone dear to me dies. Question number 3. Make the world a happy place by changing negative things into positive one. खाली काही सॅड वर्ड्स आणि हॅपी वर्ड दिलेले आहेत. तुम्हाला सॅड वर्डला हॅपी वर्ड मध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे निगेटिव्ह थिंग्सला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि तुमचं जग हे अगदी आनंदमय करायचं आहे. जसं की बघा, फर्स्ट वर्ड आहे हेटर्ड. यू कॅन कन्वर्ट इट इनटू हॅपी वर्ड लाईक लव, इनजस्टिस, जस्टिस, poverty, richness, intolerance, tolerance, selfishness,
selflessness or unselfishness, fear, confidence, jealousy, admiration or appreciation, enmity, friendship, differences, unity, unrest, peace, dirt, purity or cleanliness, sorrow, happiness or joy. Like this we can convert some sad words into the happy words. So now I will turn toward the actual meaning, actual lines of the poem. तर आपण या कवितेच्या ओळींकडे वळूया आणि या ओळींचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे या कवितेमधून कवीला नेमकं काय सांगायचं आहे, काय संदेश द्यायचा आहे. तर कवीला या कवितेतून असा संदेश द्यायचा आहे की आपण नेहमी कंप्लेंट्स करत असतो की माझ्याकडे ही गोष्ट नाहीये, माझ्याकडे ती गोष्ट नाहीये, माझ्या मित्रांकडे आहे, बाकी शेजाऱ्यांकडे आहे. पण जेव्हा आपण ऍक्च्युअल जर अशी काही व्यक्ती आपल्याला समाजामध्ये दिसतात की आपण जी सध्या कंडिशन आहे ही कंडिशन देखील काही जणांची नसते, काहींना त्या गोष्टी देखील त्यांच्याकडे नाहीयेत, उपलब्ध नाहीयेत, तरी देखील ते खूप आनंदी जीवन जगत आहेत आणि मी काय फक्त कंप्लेंट करत आहोत असा विचार तुम्हाला नक्कीच त्यामध्ये येईल. तर याच विषयी कवीने या कवितेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जे आहे त्यालाच तुम्ही सर्वस्व मानणं खूप गरजेचं आहे. उगाच प्रत्येक गोष्टीविषयी असण्याविषयी कंप्लेंट करत बसणं योग्य नाहीये. बघूया आपण काय सांगायचं आहे कवीला खालील ओळींमधून. टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. आज मी बसमध्ये एक रेशमी केसांची मुलगी पाहिली. आय एनवायड हर, शी सीम्ड टू गे अँड आय विश्ड आय वॉज सो फिअर. ती आनंदी दिसत होती, तिचे रूप पाहून मला हेवा वाटला, मनात आले मीही का नाही अशी सुंदर. म्हणजे बघा आज कवी सांगतायत की आज मला एक बसमध्ये एक सुंदर अशी मुलगी दिसली आणि तिच्याकडे बघून मला असं वाटलं की का माझं का सुंदर एवढं रूप नाहीये, मी का तिच्यासारखी देखील सुंदर नाहीये. नेक्स्ट बघा. When suddenly she rose to leave, I saw her horrible down the aisle. बघा पण तेवढ्यात बस मधून उतरण्यासाठी ती उठली आणि मधल्या रांगेतून अधुपायाने लंगडत चालली होती. Oh God, forgive me when I whine, I have two legs, the world is mine. बघा इथं कवी काय सांगतायत की जेव्हा कवीने बसमध्ये या मुलीला बघितलं त्याला अगदी सुंदर दिसली ती, पण अचानक थोड्या वेळाने बघितलं की ती जेव्हा बसमधून ज्या दोन लाईन असतात त्या लाईन मधून जेव्हा निघण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा पाहिलं की ती मुलगी पायाने कशी होती, थोडीशी अधू होती, तिला पायाने चालता येत नव्हतं बरोबर. लगेच देव म्हणतात हे देवा मला माफ कर, मी जर कधी चुकलो असेल, माझी तक्रार करत होतो, माझ्याकडे तर 2 पाय आहे ज्याने मी पूर्ण जग काय करू शकतो, पादक्रांत करू शकतो. म्हणजे मी खूप नशीबवान आहे. या मुलीकडे तर पाय देखील नाही आणि उगाच मी काय करतोय, सुंदरता असल्याबद्दल, ती सुंदर असल्याबद्दल मनामध्ये थोडासा तिच्याविषयी द्वेष निर्माण करत आहे आणि मी काय एवढे सुंदर नाहीये असा विचार करत आहे. इथं बघा एनवाइव्ड याचा अर्थ असा होतो की वॉज जेलस और मत्सर निर्माण होणे. त्यानंतर बघा गे हॅपी किंवा आनंदी होणे या अर्थाने आलेले आहे. हॉबल वॉक विथ अ लीप अनस्टेडी म्हणजे लंगडत चालणे असा अर्थ होतो इथं. आयझल पॅसेज बिटवीन 2 rows ऑफ सीट्स म्हणजे 2 रांगांमधील वाट, म्हणजे दोन्ही साइडला जे सीट असतात 2x2 आपण त्याला म्हणूया, ओके, किंवा 2x3 असते काही काही बसमध्ये. तर त्यांच्या मधात जी जागा असते ज्यामधून प्रवासी ये जा करत असतात त्या 2 याच्यामधून ती काय करत होती, सुंदर मुलगी जात होती. ओके. आणि व्हाईन म्हणजे काय, कंप्लेन इन अ क्राय टोन म्हणजे रडक्या आवाजामध्ये, दबक्या आवाजामध्ये काय करणे, तक्रार करणे. ओके. चला तर सेकंड स्टांजाकडे जाऊया. सेकंड स्टांजा इज and then I stopped to buy some sweet. The lad who sold them had such a charm. मिठाई घेण्यासाठी मी पुढे थांबलो. दुकानात एक मुलगा खूप मस्त होता. I talked with him. He seemed so calm and if I were late it would
डू नॉट हार्म. बघा, आम्ही दोघांनी खूप गप्पा मारल्या. तोही निवांत होता आणि मलाही फारशी घाई नव्हती. And as I left, he said to me, I thank you. You have been so kind. It is nice to talk with folk like you. You see, I am blind. बघा, पण मी निघाल्यावर तो म्हणाला, माझ्याशी इतक्या चांगल्या गप्पा मारल्याबद्दल तुमचे खूप आभार. तुमच्यासारख्या प्रेमळ लोकांशी गप्पा मारायला मला फार आवडते, कारण की मी तुमच्यासारखं पाहू शकत नाहीये. बघा, म्हणजे एकेकाळी, आता थोड्या वेळापूर्वी त्या लेखकाला खूप छान असा मुलगा होता, गोंडस असा मुलगा होता, आणि त्याच्याशी गप्पा मारताना लेखकांना कळालं देखील नाहीये की तो काही करू शकत नव्हता, पाहू शकत नव्हता. आणि लगेच लेखक पुन्हा म्हणतायत, ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाइन, आय हॅव 2 eyes, द वर्ड इज माइन. हे देवा, जर मी कधी चिडचिड करत राहिलो, तक्रार करत राहिलो, तर कृपया मला क्षमा कर, कारण माझ्याकडे 2 डोळे आहेत, ज्या डोळ्यांनी हे पूर्ण जग मी पाहू शकतो. थर्ड स्टांजा बघूया. Later, walking down the street, I saw a child with eyes of blue. नंतर रस्त्याने जाताना एक निळ्या डोळ्यांचा मुलगा मला दिसला. He stood and watched the others play. I seemed he knew not what to do. खेळणाऱ्या काही मुलांकडे पाहत तो उभा होता. काय करावे बहुधा त्याला समजत नव्हते. तो निळ्या डोळ्यांचा मुलगा. त्यानंतर बघा, I stopped a moment, then I said, why don't you join the other deer? मी क्षणभर थांबलो आणि त्याला म्हंटलो, बाळा, तू का जात नाही त्यांच्या बरोबर खेळायला? बघा, I looked ahead without a word, then I knew he could not hear. बघा, पण काहीच न बोलता तो समोर पाहत राहिला आणि माझ्या लक्षात आले की तो मुलगा ऐकू शकत नव्हता. लगेच, ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाइन, आय हॅव 2 ears, द वर्ड इज माइन. बघा, पुन्हा लेखक म्हणता, हे देवा, जर मी कधी तक्रार करत राहिलो, कुरकुर करत राहिलो, तर मला कृपया क्षमा कर, कारण माझ्याकडे 2 कान आहेत सर्व काही ऐकण्यासाठी. बघा, आपण फर्स्ट स्टांजामध्ये बघितलं तर त्या मुलीला काय नव्हते, 2 पाय नव्हते. लेखक देवाकडे म्हणतात की हे देवा, मला क्षमा कर, माझ्याकडे 2 पाय आहेत पूर्ण जग पादक्रांत करण्यासाठी. दुसऱ्या स्टांजामध्ये आपण बघितलं की त्या छोट्याशा मुलाकडे काय नव्हते, डोळे नव्हते. पुन्हा देवाकडे लेखक कवी क्षमा मागतायत की देवा, मला कृपया माफ कर जर मी ते काही तक्रार केलो, कारण माझ्याकडे 2 डोळे आहेत हे जग पूर्ण बघण्यासाठी. आणि थर्ड स्टांजामध्ये लेखक कवी काय म्हणतायत, हे देवा, मला कधी मी तक्रार केली तर मला माफ कर, कारण माझ्याकडे 2 कान आहे ज्याद्वारे मी पूर्ण ऐकू शकतो. नेक्स्ट स्टांजा बघूया. विथ लेग्स टू टेक मी वेअर आय विल गो. हवे तिथे जाण्यासाठी 2 सक्षम पाय मला आहेत. विथ आईज टू सी द सनसेट ग्लो. आणि मी माझ्या डोळ्यांनी सूर्यास्ताची झळाळी पाहण्यासाठी माझ्याकडे 2 तेजस्वी डोळे मला आहेत. विथ इयर्स टू हिअर व्हॉट आय वुड नो. हवे ते सारे कळावे म्हणून ऐकण्यासाठी 2 कान मला आहेत. गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाइन, आय एम ब्लेस्ड इंडीड, द वर्ड इज माइन. देवा, मला माफ कर, मी जर कधी तक्रार केली, मी जर कधी रागावलो, कधी मी चिडचिड केली, कधी मी कुरकुर करत असेल, माझ्याकडे एखादी गोष्ट नाही याची तक्रार करत असेल, तर हे देवा, मला माफ कर. खरोखरच मी खूप भाग्यवान आहे, कारण हे सारं जग माझ्यापाशी आहे. मी माझ्या डोळ्यांनी हे पूर्ण जग बघू शकतो, माझ्या पायांनी हे जग चालू शकतो, मी माझ्या डोळ्यांनी उगत सूर्याचं तेजस्वी झळाळी बघू शकतो, पायांनी मी जिथं पाहिजे तिथे जाऊ शकतो, आणि मी माझ्या कानांनी मला नवीन नवीन गोष्टी ज्या माहिती करून घ्यायच्या आहेत, ऐकायच्या आहेत, ह्या सर्व गोष्टी मी माझ्या कानांनी ऐकू शकतो. खरंच देवा, मी खूप भाग्यशाली आहे,
सारं जग माझ्यापाशी एकवटलेलं आहे, आता माझी कशाचीही तक्रार माझ्याकडे नाहीये. म्हणून देवा, कधी जर मी तक्रार करत असेल या गोष्टींविषयी तर कृपया मला माफ कर. असे कवी या कवितेमधून आपल्याला संदेश देत आहेत की आपण नेहमी ज्या गोष्टी नाहीत त्याची तक्रार करत बसायचं नाही. आपल्याकडे नेमकं काय आहे आणि त्यातून आपण कसं डेव्हलप करू शकतो हे बघणं मात्र खूप गरजेचं आहे. हा खूप महत्वाचा संदेश आपल्याला कवी जॉय लॉवलेट क्रॉफोर्ड हे देतात या कवितेमधून बघा. ओके, धन्यवाद. जर तुम्हाला ही कविता जर आवडली तर प्लीज लाईक करा, माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि काही जर सजेशन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट देखील करू शकता. धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.